शेवटी माझ्या मनात जी इच्छा होती स्कूटीची ती फायनली आज पूर्ण झाली माझ्या बड्डेच्या दिवशी. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर आज आहे 6 फेब्रुवारी म्हणजे माझा वाढदिवस. तर सर्वात आधी गुलाबाचं फूल तोडून गौतम बुद्धाच्या चरणी ठेवून सर्वात आधी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग झाली माझ्या दिवसाची सुरुवात. तर आता इथे माझी शोधाशोध सुरू आहे, तर ते म्हणजे हातोड्याची. हातोडा तर दिसला, आता तो हे काय झालं, मी काही करायला गेली ना तर असे कांड होतातच. हे काही नवीन नाही. आता हा हातोडा मी माझ्या डोक्यात मारणार आहे, तर असलं काही नाही. आता हा हातोडा घेऊन जात आहे मी माझ्या रूममध्ये आणि हा हातोडा मी मारणार आहे माझ्या नवऱ्याच्या डोक्यामध्ये. असं तर मी चुकूनही करणार नाही. तर तो हातोडा आणला होता मी माझं पिगी बँक फोडण्यासाठी, पण इथे अतिशहाणपणा करून मी तसंच खाली आपटून फोडून टाकलं. ती म्हण शायद माझ्यासाठीच बनलेली असेल, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आणि हे पिगी बँक मी 2-3 महिन्यापूर्वी आणलं होतं, ज्यामध्ये मी माझ्या फेसबुकची थोडीफार कमाई यामध्ये ॲड करत होती. आणि गेले 15-20 दिवस झाले त्यामध्ये मी काहीच पैसे वगैरे काही टाकले नव्हते. तशी तर फोडायची अजिबातच इच्छा नव्हती, पण आता स्कूटी घेता म्हटल्यानंतर त्यामध्ये थोडेफार पैसे कमी पडले होते. म्हणून मग काय करावं, तर चला म्हटलं आता पिगी बँक पूर्ण भरलं तरी नसेल तरी आपण आता ते फोडूया, कारण आपल्याला त्याची गरज आहे. तर त्यामध्ये काही 500च्या नोटा होत्या, तर काही 200च्या, तर म्हणजे फार जास्त तर त्याच्यामध्ये 500च्याच नोटा होत्या. आणि 2-3 नोटा होत्या त्या 200च्या आणि 10 नोटा होत्या तर त्या होत्या 100च्या आणि काही होते चिल्लर. तर ती सर्व टोटल रक्कम झाली होती 8,000 रुपये. खरं सांगू का, तर तो पिगी बँक मला फोडायचा होता माझ्या मुलीच्या बड्डेच्या टायमिंगला, म्हणजे जेव्हा आता तिचा बड्डे राहील जूनमध्ये, त्या टायमिंगसाठी मी ते लावून ठेवलेलं होतं. माझी अजिबात इच्छा नव्हती की आता ते फोडावं, पण थोडेफार स्कूटीमध्ये पैसे कमी पडले म्हणून ते मला फोडावं लागलं. स्कूटी घ्यायची खुशी मला जेवढी नव्हती, जेवढं माझं पिगी बँक फुटलं त्याचं दुःख. कारण की मला तिच्या बड्डेला माझ्या कमवलेल्या पैशामधून थोडीशी भेट तिला द्यायची होती, म्हणून मी खूप नाराज होती माझं पिगी बँक फुटलं तर. मग सर्वात आधी इथे चहा ठेवला, कारण सासूबाई वाट बघत होते की आता मॅडम कधी चहा बनवणार. तर सर्वात आधी चहा ठेवला. चहा झाल्यानंतर सुरुवात केली ती म्हणजे स्वयंपाकाला. तर आज करणार होती मी पावट्याच्या शेंगा. ते पिगी बँक फुटलं ना, त्यामुळे माझं कामामध्ये देखील मन लागत नव्हतं, तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरून. काल रात्री मी हा डोळा थोडासा खाजवला, त्यामुळे त्यावर एवढी सूज आली होती, रात्रभर मला झोप लागली नाही. त्यानंतर मी 4-5 वेळ तो पाण्याने धुतला, त्यानंतर कुठे कमी झालाय. तर घरातली अर्धवट कामं आवरून, म्हणजे जे किचनमधलं काम होतं ते लगभग माझं अर्ध झालेलं होतं. बाकीचे कपडे वगैरे धुवायचे, मशीन वगैरे लावायचं ते राहून गेलेलं. नवरा म्हणाला ते ठेव बाजूला आणि चल पहिला माझ्यासोबत. तर त्यांना म्हटलं थांबा मला तयारी करू द्या, कारण आता मला जायचं होतं गाडी घेण्यासाठी. तर इथे मी मगाशी ना उठल्याबरोबर बर्फ ठेवला होता, जो म्हटलं मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करेन, आणि तो देखील मी ग्लासमध्ये ठेवला होता, कारण की आमचं जे बर्फचं भांड आहे ते मला दिसत नव्हतं. मग काय ग्लासमधून बर्फ निघायचं नावच नव्हतं घेत. मग शेवटी तो ग्लासच माझ्या चेहऱ्याला लावून घेतला. छोटासा तुकडा तोडलाय. एवढी घाई आजारी चालू आहे. नवरा नुसतं माझ्या मागे लागलाय, लवकर कर लवकर कर, कारण त्यांची कुठलाही वस्तू घाईच असते. आता एवढी गाडी घेतो म्हटल्यानंतर आपण तयार बियार होऊन तर जायला पाहिजे ना. सही पकडे है. तर इथे पटकन मी माझे कपडे चेंज करून घेते. इथले फार काही तयारी मी केलेली नाही आहे. माझं जे डेलीचं स्किन केअर असते सेम मी इथे केलं आहे. तर इथे मी करणार होती तयारी. ते मला बोलले की अशी काही फारशी तयारी करू नको, फक्त आपल्याला काही डॉक्युमेंट्स आहेत त्यावर सही वगैरे करून यायचं आहे, तर साधी सिंपल अशी तयारी कर. मग मी पटकन तयार झाली, ते पण मस्त तयार झालेत. तरी माझं या आरशामध्ये जाऊन बघू दे, त्या आरशामध्ये जाऊन बघू दे, त्यावर त्यांचं उत्तर बघा. पावडर लावते आता फक्त. रूमच्या बाहेर निघालीच तेवढ्यात मला दिसला स्प्रे. चला म्हटलं फुकटचा आहे तर मारून घ्यायचा. भरभरून मारून घेतला, त्यासोबतच हाताला माझ्या बॉडी लोशन देखील लावून घेतला. नवऱ्याची म्हटलं कटकट नेहमीची आहे. मग चेहऱ्याला स्टॉल बांधून एवढ्या कडकडात उन्हाळ्यात निघालो आम्ही शोरूमकडे. तिथे पोहोचल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही थांबलो, तिथे गाडी वगैरे बघितली आमची. मग ते म्हणाले सर्व तयार आहे. तर गाडी आम्हाला आत्ता न्यायची नव्हती, गाडी आम्ही थोड्या वेळाने नेणार होतो. मग इथे मी थोडीशी शायनिंग वगैरे मारली. ज्या दिवशी आम्ही गाडी बुक करायला गेलो होतो ना, त्या दिवशी ना तिथले जे स्टाफ आहेत त्यांनी मला ओळखलं होतं. मी चेहऱ्याचं खोललं तर ते म्हणाले ताई तुम्ही त्या इंस्टाग्रामवाला आहे ना. म्हटलं हो. खूप फ्रेंडली आहे त्यांच्या इथला स्टाफ देखील. त्या दादानीच माझा व्हिडिओ बनवला. पूर्ण डॉक्युमेंट्सवर सही झाल्यानंतर आम्ही घरी आलो. बिट्टूला घेतलं स्कूलमधून. थँक्यू बेटा. सर्वांचं झाल्यावर बिट्टू मला विश करते.
दुपारचे सर्व कामं आवरल्यानंतर मग मी सुरुवात केली इथे माझ्या मेकअपला. लाईट असा मेकअप केला. बिट्टूची देखील तयारी केली. माझी ती इच्छा होती की घरातल्या सर्वांनी माझ्यासोबत गाडी घ्यायला चलावं, पण मीनू गेली होती ड्युटीला निघून आणि सासूबाई म्हणाल्या की मी येत नाही, घेऊन या तुम्ही घरी. कुठे जातोय आपण? गाडी घ्यायला. हो. तसे तर आमच्या मोटकुबाईला कुठलेच कपडे आवडत नाही, पण हा ड्रेस खूप आवडला. तर सर्वात आधी आम्ही निघालो हार घ्यायला. तर इथे आमच्या चौकात आम्ही बघितलं ते तिथे हारचं दुकान होतं बंद. तर मग आम्ही आता जातो पुढे इन्कम टॅक्स चौकमध्ये. तिथे बघतो आता मिळतो का काय. तर इथे हे मी बिट्टू आर्यन आता आम्ही चौघे जातोय आमची गाडी घ्यायला. तसा तर माझ्या सासऱ्यांनी एक हार आणला होता आणि पेड्याचा बॉक्स देखील आणला होता, पण त्यांनी आणलेला हार तो खूपच छोटा वाटत होता आणि तो दिसायला पण चांगला दिसत नव्हता, म्हणून मी दुसरा हार घेतला. त्यासोबतच इथे पेड्यांचा बॉक्स देखील घेतला, कारण की पेड्याचा बॉक्स घरी नेताबरोबर मुलांनी सर्व संपून टाकला होता. तर मग पहिला इथे पेढे पण घेऊन घेतले. मग गेलो आम्ही शोरूममध्ये. इथे गेल्यानंतरही बिट्टूचं शांतता नाहीच. धडपड सुरूच. त्यांनी आमच्या गाडीची चाबी दिली. गाडीची चाबी दिल्यानंतर बिट्टू बघा त्यासोबत काय करते. पण ती इथे आल्यानंतर खूप खुश झाली होती, कारण गेल्या वेळेस तिला गाडी बघायला आणलं नव्हतं. तो खूप नाराज झाली होती. मला मस्त छान एक शूट घ्यायचा होता, पण आमच्या शूट करणाऱ्या मॅडम्स ड्युटीला निघून गेल्या होत्या, म्हणून जसा शूट करता आला गाडीचा तसा मी शूट केला. तर ही आहे आमची स्कूटी. आर्यन देखील खूप खुश होता गाडी बघून. त्याला पण गाडीचा कलर, गाडी खूप आवडली, कारण त्या दिवशी आर्यनला देखील नेलं नव्हतं. तर आर्यन पण थोडासा सॅड झाला होता की मम्मी मला सुद्धा यायचं होतं गाडी बघायला. तर म्हटलं आज मुलांनाच घेऊन जाऊया सोबत. तर आमच्या गाडीला होता जरासा वेळ, म्हणून बिट्टूच्या पप्पाला म्हटलं मला ना घरी सोडून द्या, थोडंसं कणकण होत आहे. आर्यनला लागली होती भूक, म्हणून इथे तो पाणीपुरी खातोय. तसं तर हे गिफ्ट माझ्या एकटीचं नसून आमच्या दोघांचं गिफ्ट आहे, कारण की आज माझा बर्थडे आहे आणि उद्या त्यांचा, त्यामुळे हे दोघांचं गिफ्ट आहे. चला तर आले किचनमध्ये. मगापासूनच माझं खूप डोकं दुखत आहे आणि आता जाऊचंही फोन आला की माझे तिचे खूप डोकं दुखत आहे. आता ड्युटी घरी येणार आहे ड्युटीवरून, तर म्हणणार चहा ठेवून घे आणि माझे खूप डोकं दुखत आहे. मीनू घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी बसून चहा घेतला. आर्यन देखील आला होता बाहेरून. मग आर्यन म्हणाला की मम्मी आज कुठे पार्टी आहे, तर आम्ही बाहेर जाणार जेवायला असा विचार सुरूच होता. तर तेवढ्यात आमचे सासरे चिकन मटन घेऊन आले आणि आमचा बाहेर जायचा पार्टीचा प्लॅन इथेच फ्लॉप झाला. चला जाऊ द्या म्हटलं, आज आपली पार्टी आपण घरीच करूया. मग काय लागली ना मी चिकन मटणाच्या तयारीला कंबर खोसून. चिकन मटन दोन्ही धुतल्यानंतर मस्त त्यांना फोडणी दिली. इथे चिकनही शिजलं आणि मटनही शिजलंय. चिकन मटन असला ना की फार उठाठेव करावं लागतं बाबा. धुवून काढा, त्यानंतर त्याला शिजवायला टाका, मग त्याचा मसाला वेगळा काढा, चिकनाचा मसाला वेगळा काढा, मटणाचा वेगळा मसाला काढा. अनेक तास सकाळपासून मी जरा थकलेली होती, कारण की बाहेर जाणं, घरी येणं, तयारी करणं, त्यामध्येच माझा आज पूर्ण दिवस गेला. पूर्ण दगदग झालेली. आज बर्थडे म्हटल्यानंतर आज नंदा यांना देखील आम्ही जेवायला बोलवलं होतं. ताई आल्या नाहीत, कारण की ताई मुंबईला आहेत आणि भाऊ इथे आहेत. सासूबाई पण इथे तयार झाल्यात मस्त साडी वगैरे नेसून. ओणी सावरू परेशान आहे भेटतो. जाऊला पण म्हटलं तू पण थोडीशी तयारी कर. ती म्हणाली राहू दे, मला खूप कणकण होतोय. तर इथे आमची पूर्ण फॅमिली होती. सासू सासरे, भाऊजी, भाऊ, मीनू, आर्यन. तर इथे आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं. माझ्यापेक्षा केक कट करण्यासाठी तो उत्साहात बिट्टू होती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अरे क्या तुम बड़े लोग एक दूसरे को केक खिला रहे हो, मुझे भी तो ध्यान दो, मैं भी तो यहाँ खड़ी हूँ. रुको मैं ही खा लेती हूँ मेरे हाथ से, तभी लोग तुम मानोगे. केक कट केल्यानंतर सर्व फॅमिलीने एकत्र बसून जेवण केलं. भाऊंना बाय केल्यानंतर मुलांनी बसून आम्ही हॉलमध्ये एकत्र गप्पा केल्या, गोष्टी केल्या, कशी काय गाडी त्याविषयी आमचं बराच वेळ बोलणं झालं. फेसवॉश केल्यानंतर सर्वात आधी मला डॉक्टरांनी एक नवीन क्रीम दिली आहे पिंपल्सवर, ती लावून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.